हॅलो ट्रॅव्हलर्स, मी आहे सानिका आणि हा आहे रेड्डीचा गणपती. आपल्या कोकणातील प्रसिद्ध आणि श्रद्धेचं हे ठिकाण सिंधुदुर्गात स्थित आहे. असं म्हणतात ही मूर्ती नैसर्गिकरित्या तयार झाली होती. लोककथेनुसार रेड्डी गावातील खाणीत खोदकाम करत असताना ही गणपतीची मूर्ती सापडली होती. मूर्तीचा साधेपणा, शांत चेहरा आणि तेजस्वी रूप पाहतच राहावंसं वाटतं. असं वाटतं जणू बाप्पा साक्षात आपल्या समोरच बसले. ही मूर्ती साधारण 15 फूट असून या मूर्तीला 2च हात आहेत. आणि या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला श्री स्वामी समर्थांचंही मंदिर पाहायला मिळतं. त्यामुळे इथे आलात तर या मंदिरातही दर्शन घ्यायला विसरू नका. या जागेचं वैशिष्ट्य खुलून येतं ते म्हणजे मंदिराच्या बाजूला असलेल्या समुद्रामुळे. मंदिरातून थोडं पुढे गेल्यावर विस्तीर्ण समुद्र किनारा पाहायला मिळतो. असं म्हणतात की गणपतीचं दर्शन घेऊन समुद्राकडे पाहिलं की मनातील ताण, चिंता आणि नकारात्मक विचार दूर होतात. आणि समुद्राकडे बसून त्याचं बदलतं रूप पाहण्यात जी शांतता आणि मोकळेपणा आहे तो कदाचित समुद्राजवळच मिळतो. आजूबाजूला नारळी झाडं आणि ही पसरलेली काटेरी झाडं-झुडपं. किती छान वाटतं ना? त्यामुळे सिंधुदुर्गात आलात तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. आपण कुठे आहोत याचे भान ठेवा आणि कृपा करून स्वतःचा कचरा स्वतःबरोबरच घेऊन जावं. बाकी उरलेली-सुरलेली सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि हो, ह्या सीरीजला फॉलो करायला विसरू नका.